व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम। महाराष्ट्राला सध्या एक धक्कादायक अशी बातमी मिळालेली आहे। महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळलेली आहे। पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नरसापूर गावामध्ये एक अत्यंत निंदनीय असं कृत्य घडलेलं आहे एका 65 वर्षीय इसमाकडून। ह्या इसमाने राक्षसालाही लाजवेल अशी अमानुषतेची मर्यादाच ओलांडून टाकली मित्रांनो। अत्यंत निंदनीय, घृणास्पद, तिरस्करणीय, निषेधार्ह अशी ही घटना आहे। एका 3 वर्ष वयाच्या चिमुरडीवर याने अत्याचार केला आणि तिला दगडाने ठेचून मारून टाकले। किती वाईट, काय म्हणावं ह्या प्रवृत्तीला। कधी कधी असा प्रश्न पडतो की एवढी हिंमत होतेच कशी ह्या लोकांची? यांच्या मनामध्ये कायद्याचा धाक नाहीये का? पोलिसांचा धाक नाहीये का? कुठे कमी पडतंय? काय कमी पडतंय ज्यामुळे गुन्हेगारीच्या या अशा घटना वाढत चाललेल्या आहेत आणि ते देखील 3 वर्षाच्या चिमुरडीवर? लाज आहे ही, लाज। तो नराधम आहे, तो माणूस म्हणून घेण्याच्या लायकीचाच नाहीये। भीमाजी कांबळे हे त्या 65 वर्षीय नराधमाचं नाव, ज्याने 3 वर्ष वयाच्या मुलीवर अत्याचार केले आणि तिला दगडाने ठेचून मारलं। अत्यंत वाईट घटना घडलेली आहे ही। अख्खा भोर तालुका हादरलेला आहे। लोक रस्त्यावर उतरलेले आहेत, आंदोलनं चालू झालेली आहेत, निषेध मोर्चे निघतायत, पण तो गेलेला जीव वापस येईल का? हा सगळा जो प्रकार आहे की त्या भीमाजी कांबळे नावाच्या नराधमाने त्या चिमुरडीला लालूच दाखवत अगदी आरामात आपण फिरायला नेत आहोत असं सोबत नेलं आणि ते देखील एका गुरांच्या गोठ्यामध्ये। सीसीटीव्ही फुटेज अवेलेबल आहे त्याचं, थोड्या काही क्षणांमध्येच तुम्ही ते बघणार आहात। मात्र त्या अगोदर एकीकडे आपण हे बघतोय की असल्या घटना घडत चाललेल्या आहेत। प्रश्न पडतो की माणुसकी हरवत चाललेली आहे का? तर असंही नाहीये, माणुसकी जिवंत आहे। मात्र होतंय काय माहितीये का मित्रांनो, की अशा घटना घडल्या की त्यावरच जास्त चर्चा केली जाते, मात्र सत्कर्म, सत्कार्य जे लोक करतात ना त्यांच्याबद्दल वाच्यता फार कमी होते। आपला परिवार जो आहे, जे सत्कर्म करत आहे, अन्नदान करत आहे, त्यामध्ये हातभार लावणारे जे लोक आहेत त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आम्ही त्यांची नावं सांगत आहोत। तळेगाव दाभाडे येथील गोपाळ कृष्ण विष्णुपंत कराडे यांनी खूप मोलाची मदत केली आहे मित्रांनो आपल्याला। मुंबई जोगेश्वरी येथून सुरेश अनंत शिंदे यांनी देखील खूप मोलाची मदत केलेली आहे। ॲडव्होकेट रवींद्र सहस्त्रबुद्धे फलटण सातारा यांनी देखील खूप महत्वाची आणि मोलाचं सहकार्य केलेलं आहे। श्रीकांत काशीनाथ ठकेकर रोहा रायगड यांनी देखील अमूल्य असं सहकार्य केलेलं आहे। एकनाथ बिरारी हे सुरगणा नाशिक येथून आहेत आणि यांनी देखील अमूल्य सहकार्य आपल्या परिवाराच्या सत्कर्मामध्ये दिलेलं आहे, योगदान दिलेलं आहे। मित्रांनो, आपण देखील सहकार्य जर करू इच्छित असाल, योगदान देऊ इच्छित असाल तर आपल्या मर्जीनुसार, इच्छेनुसार अन्नदान, वस्तुदान या सत्कर्मामध्ये सहभाग नोंदवा। आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार दिल्या गेलेल्या जीपे, फोनपे क्रमांकावर योगदान तुम्ही देऊ शकता। ट्रान्झॅक्शनचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर ठेवा, म्हणजे यांच्याप्रमाणेच आपल्या ही पावत्या बनवून आपणापर्यंत पोहोचवता येतील। मित्रांनो, 1-1 रुपया लाख मोलाचा ठरतो आणि कोण कुठून कशी मदत करेल आणि त्यामुळे एखाद्याच्या जीवनात कसा बदल घडू शकेल कोणीच सांगू शकत नाही। मात्र दुर्दैवानं असं म्हणावं वाटतं की ती जी चिमुरडी होती ना भोर तालुक्यातली, तिच्या मदतीला कोणीच तिथे उपलब्ध नव्हतं आणि त्यामुळे तिच्यावर असा प्रसंग ओढवलेला आहे। आता सुरुवातीला आपण आधी ते सीसीटीव्ही फुटेज बघूया की 65 वर्षीय भीमाजी कांबळे 3 वर्ष वयाच्या त्या चिमुरडीला कसा घेऊन जातो।
साधारण 30 सेकंदांच्या या सीसीटीव्ही फुटेज मधून स्पष्टपणे दिसतंय की ती मुलगी हसत खेळत त्याच्यासोबत गेलेली आहे. हा तिला गोठ्यात घेऊन गेला. गोठ्यात घेऊन गेल्यानंतर या नराधमाने त्या मुलीसोबत अत्याचार केले, तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि त्यानंतर त्या मुलीला त्यानं दगडानं ठेचून मारलं. हा नराधम पकडला गेलेला आहे. मात्र गावकऱ्यांचा संताप अजिबात कमी झालेला नाहीये. ते अजूनही त्या मुलीसाठी न्याय मागत आहेत. दगडाने ठेचून मारलं 3 वर्ष वयाच्या मुलीला. अरे हा विचार तरी कसा येतो मनामध्ये? एखाद्या मुलीबद्दल, महिलेबद्दल अशा विकृत भावना मनामध्ये असणं. इथे जात पात धर्म भेद काहीच नाहीये. इथे फक्त आणि फक्त विकृती आहे. आणि ही विकृती या माणसामध्ये आज नाही पैदा झालेली, ही आधीपासून आहे. त्याचं कारण असं आहे की 2 गुन्ह्यांमध्ये हा नराधम, हा भीमाजी कांबळे नावाचा नराधम येरवडा तुरुंगामध्ये तुरुंगवास भोगत होता. याला सोडलाच कसा बाहेर, असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी केलेला आहे. ठिय्या आंदोलन केलेलं आहे त्यांनी पोलीस स्टेशनच्या समोरच. ग्रामस्थांचं नेमकं काय म्हणणं आहे या घटनेबद्दल, त्यांचा संताप किती शिगेला पोहोचलेला आहे हे बघणं देखील अत्यंत गरजेचं आहे. मित्रांनो, एकदा बघून घ्या. नमस्कार, मी नसरापूरचा एक नागरिक आहे. आमच्या गावात आतापर्यंत असं कधीच झालं नाही की आज महाराष्ट्र दिनाच्या दिवशी काळीला फसणारी घटना घडली. 60 वर्षाच्या नराधमानी, तो कुठल्या काय जातीचा असो धर्माचा सुद्धा आम्हाला माहित नाही, कांबळे त्या हरामखोराचं नाव भीमाजी कांबळे, त्यांनी 3 वर्षाच्या मुलीवर अत्याचार केला आणि तिला मारून 3 वर्षाची मुलगी. त्याचे आजोबा बनेश्वर मंदिरात 50 वर्ष त्यांनी काम केलं आणि त्या दिदीवर अशी वेळ आली. अख्खं गाव आम्ही बंद केले. जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, जोपर्यंत पालकमंत्री येत नाही, फाशीची शिक्षा होत नाही त्या हरामखोर नालायक कांबळेला, तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही. पूर्वी 2 गुन्हे असताना त्याला सोडलं कसं काय? 4 वर्ष तो आतमध्ये होता येरवड्या जन्मला. त्यांनी त्याच्या भावाच्या पूर्वीवर बलात्कार केला म्हणून 4 वर्ष तो आतमध्ये होता आणि त्या नराधमांनी 3 वर्षाच्या मुलीवर आज बलात्कार करा आणि तिला गोठ्यामध्ये खलास करून टाकलं. जोपर्यंत आमचा मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही इथनं उठत नाही. पोलिसांनी काय करायचं ते करू द्या. अजिबात काय बोलू नको. या भीमाजी कांबळेनं या अगोदर स्वतःच्या भावाच्या मुलीवर अत्याचार केले होते, बलात्कार केला होता तिच्यासोबत, आणि त्यानंतर आता या 3 वर्षाच्या मुलीसोबत यानं हे घाणेरडं कृत्य केलेलं आहे. काय करावं अशा नराधमांचं? हो, दगडानं ठेचून मारलं पाहिजे याला. खरं तर त्याच गोठ्यात न्यायला पाहिजे आणि तिथेच दगडानं ठेचून मारला पाहिजे. बाहेरच्या देशांमध्ये भर चौकामध्ये उभं करून गोळ्या घालतात, मुडकं कापून टाकतात. अनेक देशांमध्ये अशा शिक्षा आहेत कडक. आपल्याकडे तशा शिक्षा का नाही आहेत? पॉस्कोचा कायदा आणलेला आहे, शक्ती कायदा आणलेला आहे, वगैरे वगैरे वगैरे. आता फॉरेन्सिक वाले तपास करतायत, CBI, CID, पोलीस यंत्रणा, एवढं सगळं आहे आपल्याकडे. तरी अशा घटना का घडतायत? लोकांच्या मनामध्ये धाक उरला नाहीये का कायद्याविषयक? लोकांच्या मनामध्ये शिक्षेबद्दल धाक नाहीये का? तुरुंगवास म्हणजे यांना मजा मजा वाटायला लागलेली आहे का लोकांना? गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसणार आहे की नाही? आता गृहमंत्री, मुख्यमंत्री हे सुद्धा पुढे येऊन स्पष्टीकरण देतील की पोलीस व्यवस्थित काम करत आहेत, त्यांना त्यांचं काम करू द्यावं. मग आता कोर्ट कचेरी, खटले बिटले सुरू होतील, याच्यात किती दिवस जातील सांगता येत नाही. तरी सुद्धा लहान मुलांच्या बाबतीमध्ये ह्या ज्या घटना घडतात, मग मुलगा असो वा मुलगी असो, त्यांची जर शारीरिक प्रताडणा होत असेल तर जलद गतीने खटला चालावा यासाठी तरतूद सुद्धा कायद्यात करण्यात आलेली आहे. मात्र अशा घटना वारंवार घडत आहेत आणि हे दुर्दैव आहे मित्रांनो. समाजातून या घटनेबद्दल अत्यंत तीव्र अशा प्रतिक्रिया यायला लागलेल्या आहेत मित्रांनो. आणि घटनाच खरं तर तशी आहे जी ऐकून कोणाचंही रक्त खवळे. खरं तर अशा घटनांमध्ये जेव्हा क्लिअर कट आहे सगळं, सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आलेलं आहे आणि स्पष्ट सिद्ध होत आहे की भीमाजी कांबळेनेच त्या 3 वर्षाची मुलीला अत्याचार करून मारून टाकलेला आहे, तेव्हा अशा व्यक्तीला कुठलीही दयामाया न दाखवता डायरेक्ट तिथल्या तिथेच शिक्षा झाली पाहिजे. कशाला पाहिजे कोर्ट कचेऱ्या? कोर्ट कचेऱ्या हव्याच कशाला अशा प्रकरणांमध्ये हेच कळत नाही. सरळ सरळ फाशी का दिली जाऊ शकत नाही? फाशीची शिक्षा झाल्यानंतरही राष्ट्रपतीपर्यंत हे लोक जातात माफीचा अर्ज घेऊन, दयेचा अर्ज घेऊन. आणि समजा जर राष्ट्रपतींनी दया दाखवलीच तर मग यांची शिक्षाच रद्द होते, मग तुरुंगवास पण नाही, मग हे मोकाट फिरायला मोकळे. खरं तर हा भीमाजी कांबळे जो आहे
या भीमाजी कांबळेने आपल्या भावाच्या मुलीवरच अत्याचार केलेले होते, त्या गुन्ह्यामध्ये हा तुरुंगात होता. मग हा बाहेर आला कसा, हा सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होतो मित्रांनो. याला सोडलाच कसा बाहेर? बाहेर सुटल्यानंतर हे लोक सुधरत नाही, उलट यांची हिंमत आणखी वाढते आणि हे आणखी जोमाने हे असले उद्योग करतात. हे रिकामे उद्योग आहेत सगळे. समाजाने मान शर्मेनं खाली घालावी असं कृत्य आहे. आता मोर्चे निघतील, निषेध मोर्चे निघतील, मेणबत्त्या पेटवल्या जातील, फ्लायर्स घेऊन लोक रस्त्यावर उतरतील, घोषणा देतील, सरकारच्या नावानं खडे फोडायला सुरुवात करतील. अंधारींनी तर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करायला सुद्धा सुरुवात केलेली आहे. तर दुसरीकडे पोलीस खात्याचं म्हणणं असं आहे की आमची टीम व्यवस्थित काम करतीये, सगळा तपास व्यवस्थित झालेला आहे आणि आता लवकरच खटला सुरू होऊन आरोपीला शिक्षा होणार आहे. पण फक्त तुरुंगात पाठवणं ही शिक्षा कितपत योग्य आहे? उद्या जाऊन परत तब्येतीचं कारण देत किंवा आणखी दुसरं एखादं काहीतरी घुसपट काढून कायद्यातली पळवाट काढून हा जामिनावर बाहेर येईल नाही, अजून एखादं असं कृत्य करेल. एकदा यानं केलं होतं ना असलं घाणेरडं कृत्य, तर याला माफीच का मिळाली? याला सोडण्यात कसं काय आलं? हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता तो गेलेला जीव, त्या चिमुरडीचा जीव तर काही परत येणं शक्य नाही. मग न्याय काय? कमाल आहे. शब्द कमी पडतात अशा घटनांवर बोलण्यासाठी मित्रांनो. विरोधक तर आगपाखड करायला बसलेलेच आहेत, जणू काही हे जेव्हा सत्तेत होते तेव्हा अशा घटनाच घडल्या नाहीयेत. मुळात कायद्यांमध्ये खूप मोठा बदल होणं अत्यंत गरजेचं झालंय. सध्या ही काळाची गरज झालेली आहे, समाजाची गरज झालेली आहे. गुन्हेगारीवर जर आळा आणायचा असेल, आळा बसवायचा असेल तर इतक्या कठोर शिक्षा निर्माण व्हायला हव्यात की ज्या ऐकून सुद्धा थरका उडेल माणसाचा, या असल्या नराधमांचा. हे कोल्ड ब्लडेड आहेत, ह्यांना काहीच वाटत नाही कुठल्याच गोष्टीचं. जे खूप धनाढ्य आहेत ते पैशाच्या जोरावर माज करतात आणि जे हे भीमाजी कांबळे सारखे आहेत ह्यांना वाटतं की कायदा का आपलं काही बिघडवू शकत नाही. हा बाहेर आला ना त्याच्यामुळे याची हिंमत वाढली, ह्यावर मी ठाम आहे मित्रांनो. बाकी आता या घटनेवर आणखी काय व्यक्त व्हावं असा प्रश्न पडलेला आहे. देव त्या चिमुरडीच्या आत्म्याला शांती देवो, एवढीच त्या प्रभू श्री रामाच्या चरणी प्रार्थना करता येऊ शकते. एक विनंती आहे तुम्हाला सगळ्यांना, प्लीज 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 आपल्या लहानग्यांकडे प्लीज लक्ष द्या. बघा, कोणाच्या मनामध्ये कधी कशी विकृती निर्माण होईल आणि काय दुर्घटना घडेल काहीच सांगता येत. मुलांना शिकवा, अनोळखी व्यक्तीकडून किंवा नकोच ना यार, चॉकलेट बिस्किट गोळ्या नका घेऊ कोणाकडूनही. कोणी आमिष दाखवत असेल, चल 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 माझ्यासोबत चल म्हणत असेल, नका जाऊ. शिकवा रे, मुलांना शिकवा. नाहीतर अशा घटना राजरोसपणे घडत जातील. आपल्या घरातूनच आपण ही सुरुवात करायला पाहिजे मित्रांनो. आपण फार विश्वास ठेवतो एखाद्यावर. आता ती चिमुरडी मुलगी तिच्या आजीकडे आली होती उन्हाळ्याच्या सुट्ट्यात, आजोळी आली होती बिचारी खेळायला. त्याच्यामुळे त्या मुलीचा आणि ह्या माणसाचा फार जुना परिचय आहे अशातला काही भागच नाही का, तरी सुद्धा हा तिला घेऊन गेला. म्हणूनच वारंवार ही गोष्ट आपल्या मुलांना समजावली पाहिजे की नका जाऊ, अनोळखी लोकांसोबत नका जाऊ. मुलांना शिकवणं फार गरजेचं झालेलं आहे. आणि एक गोष्ट तर सत्य आहे, आता काळ बदलत चाललेला आहे मित्रांनो. मुलींना कराटे आणि मुलांना पराठे बनवता आलेच पाहिजेत, हे व्हायलाच पाहिजे. हा बदल होणं खूप गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आता कायद्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर बदल घडणं हे अत्यंत गरजेचं झालेलं आहे. त्या दृष्टिकोनातून सुद्धा आता लोकांनी आग्रह धरला पाहिजे सरकारकडे, तरच अशा घटनांवर नियंत्रण आणता येऊ शकतं. मित्रांनो, यावर आपलं काय मत आहे कमेंट्समधून नक्की कळवा. खरं तर माझ्याकडे सुद्धा यावर बोलण्यासाठी फार काही शब्द नाही आहेत. कदाचित सुन्न झालेलं आहे मत, त्यामुळे सुचत नाहीये काही. असो, हरकत नाही. जाता जाता परत एकदा विनंती आहे मित्रांनो, ह्या नराधमानं तर माणुसकी पायदळी तुडवली, मात्र या समाजामध्ये जगामध्ये अनेक जण असे आहेत जे माणुसकी जपतायत आणि माणुसकीचं दर्शन वारंवार घडवतायत.
आपण जे सत्कर्म करतो ना, ते सत्कर्म कुठं ना कुठं आपल्याला योग्य व्यक्तीच बनवतं आणि आपल्यासोबत दुर्घटना होत नाहीत. हा निसर्ग नियम आहे, हे विधी लिखित आहे. तुम्ही चांगली कर्म करा, चांगलंच घडणार. वाईट कर्म केली, वाईट घडणार. तर परिवारातर्फे आपले जे अन्नदानाचं सत्कर्म सुरू आहे अखंडपणे. कॅन्सरग्रस्त जे पेशंट्स आहेत संभाजीनगरमधले, त्यांच्यासाठी आपण औषधोपचार देतो. त्यांच्या हलाखीच्या परिस्थितीतल्या नातेवाईकांना अन्नदान देतो. आपल्या इच्छेनुसार, मर्जीनुसार या सत्कर्मामध्ये माणुसकी दाखवत जे काही योगदान सहकार्य दिल्या गेलेल्या जीपे फोनपे नंबरवर आपल्याला करता येईल निश्चित करा. त्याचा स्क्रीनशॉट व्हॉट्सअपवर टाका परिवाराच्या, म्हणजे इतरांप्रमाणे आपल्याला ही आपली पावती निश्चितच मिळेल. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.